बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करणार आहोत। अभिनेता सलमान खानच्या वांद्रा येथील घराबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती आज सकाळी समोर आली। गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर सकाळी 5च्या सुमारास हा गोळीबार झालाय। तर दोन अज्ञातांकडून सलमानच्या घराबाहेर 6 राऊंड फायर करण्यात आल्याने खळबळ माजली आहे। दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींनी हा गोळीबार केलाय। 6 राऊंड पैकी एक गोळी सलमान खानच्या गॅलरीमध्ये मारण्यात आली आहे। गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलेलं आहे। दरम्यान मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची टीम घटनास्थळी दाखल झालेली असून पुढील तपास सुरू आहे। हा गोळीबार का केला याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे आणि यानंतर मुंबई पोलिसांकडून सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। या घटनेनंतर सलमान खान, त्याचे कुटुंबीय आणि सुरक्षा रक्षकांचे जबाब नोंदवण्यात आलेत। तर आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, आज सकाळी सलमान खानच्या बाहेर जो गोळीबार झाला त्यातली एक गोळी सलमान खानच्या गॅलरीमध्ये मारण्यात आलेली आहे। सलमान खानला याआधी सुद्धा जीवे मारण्याची धमकी अनेकदा आलेली होती आणि पुन्हा त्याला पोलीस बंदोबस्त सुद्धा देण्यात आलेला होता। मात्र आज हे दोन अज्ञात कोण होते ज्यांनी गोळीबार केलाय, यांचा काही शोध लागलाय का? काही माहिती मिळाली आहे का? पोलिसांनी तपास कशा रीतीने केलेला आहे ते आपण सांगूयात की सलमान खानचे घर आहे। इथे सलमान खानची तो पडदा लावलेला आहे तपकिरी रंगाचा। तिथून सलमान खान नेहमी त्यांच्या चाहत्यांना हात दाखवत असतो। या ठिकाणी साधारणपणे 4:35 ते 4:40 या दरम्यान दोन बाईक स्वार जे आहेत या भागातून या बाजूने आलेले आहेत। इथून पोलिसांनी तपास करताना सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यातून हे समोर आलेले हा संपूर्ण समुद्र किनारा पट्टा आहे। तिथून दोन बाईक स्वार जे आले इथे आल्यानंतर ते या ठिकाणी थांबले। मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी म्हणाले ते थांबले आणि त्यांनी इथून फायर केला। इथे 4 पुंगळ्या सापडल्या होत्या। हे बघा, 1, 2, 3 आणि तिथे 4 हे 4 पुंगळ्या सापडलेल्या आहेत। त्यांना असं चौकोन करण्यात आलं लाल रंगाने आणि इथे येऊन त्यांनी फायर केलेला आहे। पहिली वरती पण त्यांनी म्हणजे सलमान खानच्या घरावरती तिथे बघा एक गोल केलेला आहे लाल रंगाचा, तिथे गोळी लागली होती आणि हा पडदा जो आहे पडद्याच्या खाली तिथे पोलिसांना एक बुलेट सापडले, तो देखील त्यांनी जप्त केलेला आहे। आणि इथून आल्यानंतर सलमान खानच्या घरी आपण जर पाहिलं तर गॅलरीमध्ये बघा वरती 3 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। तिथे तिथल्या गॅलरीला कॅमेरा आहे। या गेटला, इथला जो बंद गेट आहे त्या बंद गेटला देखील 2 कॅमेरे आहेत आणि पुढे जाऊन जो मुख्य गेट आहे त्या मुख्य गेटवरती 3 दिशेला 3 कॅमेरे आहेत आणि आतून जे आहेत ते जवळपास 6 ते 7 कॅमेरे, म्हणजे जवळपास 30 ते 40 कॅमेरे फक्त सलमान खानच्या घराच्या आजूबाजूलाच आहेत। यातलं सर्व फुटेज जे आहेत ते मुंबई पोलिसांनी तपासले आणि त्या फुटेजमधून जी घटना समोर आलेली आहे की या समुद्र किनाऱ्यापासून हे सगळे ते दोन बाईक स्वार जे आहेत ते सकाळी सुमारास आले। पुढे बसलेल्या व्यक्तीने काळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला आहे आणि पाठी बसलेल्या व्यक्तीनं पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे। दोघांनी हेल्मेट घातलेलं आहे, आपली ओळख लपवलेली आहे। या समुद्र किनाऱ्यापासून आल्यानंतर पुढे इथून सरळ या भागातून म्हणजे इथं आपण गेलं हा संपूर्ण वांद्र्याचा आतला पट्टा आहे, त्यामुळे इथं भरपूर गल्ल्या आहेत किंवा मुख्य रस्ते आहेत आणि आतल्या आत कुठेही पळून जाता येईल अनेक गल्ल्या आहेत। त्यामुळे हे संपूर्ण प्लॅनिंग करून रेकी करून केल्याचा पोलिसांना संशय आहे। पोलीस आयुक्त जे आहेत गुन्हे शाखेचे मुंबई पोलिसांचे लक्ष्मी गौतम ते थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। फॉरेन्सिक टीम जी आहे ती संपूर्णपणे आली होती आणि इथं आपण जर पाहिलं हे सलमान खानच्या घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि आतमध्ये देखील पोलीस तैनात केले गेलेले आहेत आणि आतमध्ये देखील सलमान खानच्या संपूर्ण परिवाराचं जे आहे तो जबाब जो आहे तो नोंदवला गेलेला आहे आणि जबाब नोंदवून नेमकं या सगळ्या घटनेमध्ये काय सकाळी घडलं, कशा रीतीने घडलं, कोणाला काय माहिती आहे, गोळ्यांचे आवाज कोणी ऐकले, तक्रार कोणी दिलेली आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती याचबरोबरीनं कोणाला धमकी आली होती का किंवा कोणाला काही अशा रीतीची काही कुणकुण होती का की अशा पद्धतीनं हल्ला होईल का? कारण का याआधी 2 वेळा सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई या गँगस्टरने धमकी दिली होती। एकदा पत्र टाकून धमकी दिली होती आणि एकदा मेल करून धमकी दिली होती। पत्र देखील याच समुद्र किनाऱ्याच्या लगत जे बाकडे जे आहेत तिथे लोक सकाळी बसतात त्या ठिकाणी टाकलं होतं आणि सलीम खान जे सलमान खानचे वडील आहेत त्यांना ते पत्र मिळालं होतं आणि त्यानंतर एक मेल आला होता। त्या मेलमध्ये देखील त्यानं लॉरेन्स बिश्नोईने दावा केला होता की तो सलमान खानला सोडणार नाही म्हणून आणि त्यानंतर पहिल्यांदाच सलमान खानवरती आज गोळीबार झालेला आहे। संपूर्ण घटना जी आहे ती सीसीटीव्हीमध्ये कैद आहे, ती कशी घडली ती मी तुला सांगितलेली आहे। आता तपासाकरता पोलिसांनी जवळपास वेगवेगळ्या 6 टीम बनवल्या आहेत। एवढंच काय तर लॉरेन्स बिश्नोई ज्या जेलमध्ये बंद आहे त्या जेलमध्ये देखील तिथं तपास केला गेलेला आहे। तिथे देखील अधिकाऱ्यांना सांगितलं गेलेलं आहे की तिथून काय कम्युनिकेशन झालंय का किंवा कशा रीतीने झालेलं आहे। कारण का अशी घटना घडल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई जो आहे तो अशा घटनांचा स्वतः होऊन समोर येऊन
तो सांगतो की ह्या घटना मी केलेल्या आहेत किंवा दावा करतो किंवा या सगळ्या घटनेवरती आपणच असं केलेलं आहे अशा रीतीने तो सांगत असतो. अद्याप लॉरेन्स बिश्नोई गँगकडून कोणतंही स्टेटमेंट आलेलं नाहीये किंवा त्यांनी कुठल्याही पद्धतीनं असा दावा केला नाही की त्यांनी हा गोळीबार त्यांनीच केलेला आहे. पण शक्यता आहे की लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात या घटनेमध्ये असू शकतो. आणि त्याने वारंवार म्हटलं होतं की सिद्धू मुसेवालाप्रमाणे सलमान खान याला देखील आपण करणार आहे. राहुल कनाल जे आहेत शिवसेनेचे ते सलमान खानचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि ते या ठिकाणी आलेले आहेत सलमान खानची भेट घ्यायला. शिवसेनेचे ते युवा सेनेचे पदाधिकारी आहेत आणि ते आता सलमान खानची भेट घ्यायला या ठिकाणी आलेले आहेत. अशा रीतीनं आता सलमान खानची भेट घ्यायला अनेक लोकांची रेलचेल जी आहे किंवा इथं लोक तर आपण पाहिलं आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याला संपूर्ण या जिथं घटना घडली सलमान खानच्या घराबाहेर तो परिसर आपल्याला दाखवत होते. नेमकं जे ही घटना घडली गोळीबार जो झालेला आहे हे अज्ञात व्यक्ती कुठून आले आणि कशा पद्धतीने त्यांनी गोळीबार केलेला आहे हे सगळं त्यांनी आपल्याला या सगळ्या दृश्यांमधनं दाखवलेलं आहे आणि घटनास्थळावरून त्याचा संपूर्ण आढावा सुद्धा दिलेला आहे. तर सलमान खानच्या गोळीबारामुळे संपूर्ण मुंबईमध्ये आणि बॉलिवूड नगरीमध्ये सुद्धा आता खळबळ माजलेली आहे. या सगळ्या प्रकरणावर शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हटलं ते पाहूयात. जर गोळीबार होत असेल तर अब की बार गोळीबार सरकार जे मी अनेक महिने म्हणते त्याच्यावर आणखीन एक शिक्कामोर्तब झालेला आहे. कारण तुम्हाला आठवत असेल की काही महिन्यापूर्वी एका पोलीस स्टेशनमध्ये सत्तेत असलेल्या आमदारांनी गोळीबार एका पोलीस स्टेशनवर केला होता. म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये राहून जर हे हिम्मत करत असतील गोळीबार करायची तर रस्त्यावर गोळीबार म्हणजे सत्तेतल्या लोकांना मला वाटतं फार काही वाटणारच नाही.